नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचे पुरुष आणि कुंभ राशीची स्त्री जर का परस्पर नातेसंबंधामध्ये असेल किंवा रिलेशनशिपमध्ये असेल किंवा प्रेमामध्ये असेल तर त्यांचं जे प्रेम आहे, त्यांची जे रिलेशनशिप आहे ही कशा प्रकारे पुढे जाईल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावर लक्ष दिलं पाहिजे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या समजून घेतल्या गेल्या पाहिजेत. खास करून या दोन्ही राशीमध्ये ब्रेकअप होण्याची जी संभावना आहे ही थोडीशी जास्त बनते. मग अशी कोणती कारणं आहेत की ज्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला परस्परांचं म्हणजे दोघांचं जे व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेणं गरजेचं राहील. आवडीनिवडी, अपेक्षा आणि प्रेमामध्ये नेमक्या गोष्टी कशा प्रकारे असायला हव्यात या संदर्भात जाणून घेणं गरजेचं राहील. मग तुमची जी रिलेशनशिप आहे हे अगदी व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकेल. तर सुरुवातीला आपण मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे हे नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा करू. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम भावामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही चरस्वरूप रास आहे. संपूर्णतः पुरुष तत्वाची मेष रास आहे. आणि कुठल्या पुरुषाची जर का ही मेष रास असेल तर त्यांच्यामध्ये जे पुरुष तत्व आहे हे दुप्पटीने वाढतं. थोडक्यात पुरुष तत्व म्हणजे काय तर बिनधास्तपणा, निडरपणा, बेदरकारपणा, कोणाचीही तमा न बघता आपली कृती करणं आणि जबरदस्त असा आत्मविश्वास आणि जोरदार अशी एनर्जी किंवा ऊर्जेने ओतप्रोत आणि उत्साह. तर हे जे सर्व भाग आहेत, ह्या सर्व जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा गुण आहेत हे तुम्हाला मेष राशींच्या पुरुषांमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतील. आणि त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक भागामध्ये किंवा क्षेत्रामध्ये या गोष्टी तुम्हाला किंवा त्यांचे हे जे गुण आहेत हे नेहमीच दिसेल. जसं की राहणीमान जरी पाहायचं झालं तर त्यांचं राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि आधुनिक असतं. थोडेसे भडक रंगाचे कपडे यांना आवडतं आणि कपड्यांसाठी, कपड्याला त्यासाठी पैसा जो आहे तो बिनधास्त खर्च करते. ही थोडीशी वेगळी क्वालिटी आहे मेष राशीमध्ये, पण ती असते जरूर की पैसे खर्च यांच्याकडून जास्त होतात. अर्थात त्यांच्या गरजा जास्त असतात. अधिभौतिक सुखाकडे आवड यांची जास्त असते. सर्व प्रकारचे अधिभौतिक सुख ही आपल्याकडे असावे ना आपण त्याचा उपभोग घ्यावा अशी एक सुप्त इच्छा त्यांच्यामध्ये असते आणि ती पूर्ण करण्याकरता खर्च सुद्धा तेवढाच करावा लागतो. अर्थात या गोष्टीने काळजी करू नका. खर्च जरी यांचा जास्त झाला असता किंवा होत असेल तरी पैसे मिळवण्याची जी ताकद आहे ही यांच्यामध्ये जबरदस्त असते. म्हणजे कुठलंही काम करायचं असलं तर टोटल डेडिकेशन ज्याला आपण म्हणतो, संपूर्ण समर्पणाची भावना ही यांच्यामध्ये जबरदस्त असते. एकदा जर का यांच्या मनाने एखादी गोष्ट घेतली तर ते कुठल्याही परिस्थितीत करतात किंवा 24-24 तास काम करण्याची जरूरत सुद्धा जी तयारी आहे ही मेष राशींच्या पुरुषांमध्ये जबरदस्त दिसून येते. त्यांच्या मनगटातील ताकद ही जबरदस्त असते आणि कामाचा उरक सुद्धा दांडगा असतं. मात्र काम करताना ते कोणाचीच तमा बाळगणार नाही, कोणालाच घाबरणार नाही, ना कुठल्या परिस्थितीला ना कुठल्या व्यक्तीला. एखादं व्यक्ती जर का काम त्यांनी हातात घेतलं तर येणं प्रकारेनं म्हणजे कायद्यामध्ये राहून किंवा कायद्याच्या बाहेर जाऊन सुद्धा एखादा काम पूर्ण करायची तयारी ही मेष राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. परंतु त्याचवेळी पुरुषी जो बेदरकारपणा असतो तो सुद्धा यांच्या स्वभावामध्ये दिसू शकेल. म्हणजेच यांची जी वाणी असते, यांचं जे बोलणं असतं हे सरळ असतं, रोखठोक असतं, बिनधास्त असतं. आपल्या शब्दाने कुणाला काय वाटेल याचा जास्त काही विचार करत नाही. परंतु आपल्याला एखादी गोष्ट सांगायची मग ती त्यांचे जे हृदयात शब्द असतात, जी भावना असते तीच तुम्हाला त्यांच्या ओठांवर दिसून येते आणि त्यामुळेच कदाचित हे जास्त विश्वासार्ह असतात. म्हणजे दोगलेपणा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मनात एक आहे आणि ओठांवर एक आहे, हा भाग यांच्यामध्ये दिसून येत नाही. साखर पेरणी करणं यांना अजिबात आवडत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअरमध्ये अगदी व्यवस्थितपणे पुढे जातात. आता हा जो तिखट स्वभाव आहे की बिनधास्तपणा आहे किंवा बेदरकारपणा आहे त्याचा त्रास बऱ्याच वेळा त्यांना नातेसंबंधामध्ये होऊ शकतो, जसं की आपण चर्चा करतो आहे. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र करिअरच्या बाबतीमध्ये या व्यक्ती सहजपणे सेटल होताना दिसतात. खास करून स्वतःचं काहीतरी ओळख निर्माण करणं आणि त्या अन्वये पुढे जाणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो. या राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: अश्विनी, भरणी आणि कृतिका. अश्विनी नक्षत्राचे 4ही चरण या राशीमध्ये येतात. अश्विनी नक्षत्राचे जे पुरुष असतात यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या प्रकारचे असते. नेहमी नंबर 1 वर राहणं, नेहमी लीड करणं, ऊर्जा यांच्यामध्ये जबरदस्त असतं. बिझी बॉडी असतात, एका जागेवर थांबणार नाही. मनामध्ये विचारांचे वादळ असतात, बरेचसे विचार असतात, ते पूर्ण करण्याची ताकद सुद्धा ते ठेवून असतात. आणि त्यामुळेच ह्या ज्या व्यक्ती सांगतात वेळेची नेहमी तुम्हाला कमतरता जाणवेल. फटाफट काहीतरी काम करत बसते, निर्णय क्षमता चांगली असेल. त्याच्यामुळे बिझी बॉडी ज्याला आपण म्हणतो हा भाग अश्विनी नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. बौद्धिक सुद्धा चांगलं असतं, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती चांगली असते किंवा जनरल नॉलेज ज्याला आपण म्हणतो हे सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं दिसून येतं. भरणी नक्षत्राच्या पुरुषांमध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात.
भरणी नक्षत्राचे जे पुरुष असतात यांच्याबद्दल थोडे ससेप्टेबल असतात, म्हणजे नेमकं सांगता येत नाही यांचा स्वभाव कशा प्रकारेचा असतात. म्हणजे कधी काळी समजा त्यांनी एखादं काम हातात घेतलं तर दिवसभर काम करतील आणि समजा आळस सुरू झाला तर संपूर्ण दिवस आळसातच बसून काढतील. तर असा थोडासा भाग असतो आणि थोडंसं फॅन्टसीमध्ये रमणं ह्यांना आवडतं. स्वप्न ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये, आणि स्वतःबद्दल थोडंसं याला वेगळ्याच थोड्याशा संकल्पना म्हणजे कल्पना असतात स्वतःबद्दलच्या. अर्थात त्या पूर्ण सुद्धा होतात, पण बऱ्याच वेळा थोडंसं या संदर्भात वेगळ्या गोष्टी, थोडंसं प्रॅक्टिकल राहणं यांनी थोडंसं शिकायला हवं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता भरणी नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये थोडी जास्त दिसून येते. तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कृत्तिका नक्षत्राच्या बाबतीमध्ये मेष राशीचा जो काही तिखटपणा आहे, जो काही ॲरोगन्स आहे, तो कृत्तिका नक्षत्रात सगळ्यात जास्त दिसून येतो. अर्थात कृत्तिका नक्षत्रामुळेच हा ॲरोगन्सपणा आलेला दिसून येतो. म्हणजे बेदरकारपणा, बिनधास्तपणा, ट्रान्सपरन्सी हा भाग यांच्यामध्ये भरपूर असतो. अर्थात त्याचा फायदा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणजे एखादा समजा बिझनेस करायचा असेल किंवा स्वतःच्या हिमतीवरती पुढे जायचं असेल तर सिंगल हँडेडली पुढे जाऊ शकतात. त्याच्यामध्ये कार्यकर्तृत्वाची जी भावना असते ही सुद्धा तेवढीच जबरदस्त दिसून येते. म्हणजे एकट्याच्या जीवावरती पुढे जाण्याची ताकद ही कृत्तिका नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. फक्त त्यांनी एकच गोष्ट करायला हवी, स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचडणं या शारीरिक दुखापतीचे त्रास यांच्यामध्ये थोडेसे दिसून येतात. डोळ्यांच्या संदर्भातले त्रास सुद्धा असू शकतात किंवा मातापित्यापैकी एकाचं सौख्य कमी मिळणं, अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी यांच्या आयुष्यात दिसून येतात. परंतु जो बिनधास्तपणा असतो तो मात्र ह्यांचा वेगळाच असतो. एकंदरीत तुम्हाला आता समजलं असेल की मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता थोडासा विचार करू की कुंभ राशीची जी स्त्री आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये लाभस्थानात किंवा 11व्या स्थानात येणारी ही रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. 4 ज्या राशी आहेत या बुद्धी तत्वाच्या सामान्यतः समजल्या जातात. म्हणजे बुधाच्या 2 राशी जसं की मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ, या 4 राशी ज्या आहेत त्या बुद्धितत्वाच्या समजल्या जातात. त्यापैकी कुंभ रास आहे ही सर्वात जास्त बुद्धिमत्ता असलेले रास समजले जातात. त्याच्यामुळे त्यांचे विचार जे असतात ते खोल असतात आणि ज्या व्यक्ती खोल विचार करणाऱ्या असतात, विचारी असतात, त्यांचं बोलण्याकडे तेवढंसं जास्त मितभाषी असतात, थोडंसं कमी बोलतील, परंतु जे काही बोलतील हे विचार करून बोलणारे असतात. त्याच्यामुळे कुंभराशी जरी स्त्री असली तरी ती थोडीशी मितभाषी असते, जास्त बोलत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचारी असतात किंवा आधुनिक दृष्टिकोन असतो, त्याच्यामुळे आधुनिक विचार यांच्या वागण्या बोलण्यातून तुम्हाला दिसून येतील. मात्र यांचं राहणीमान हे पूर्णपणे वेगळं असतं. यांचं राहणीमान तुम्हाला अगदी सोबर दिसून येईल, अगदी सिंपल दिसून येईल. म्हणजे यांच्या राहणीमानावरून तुम्हाला अजिबात समजणार नाही की यांची आर्थिक स्थिती नेमकी कशा प्रकारची आहे, किती चांगली आहे. तर हा भाग असतो समाजाच्या 2 पावलं पुढे जाऊन विचार करणारा असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट कराल किंवा एखाद्या विषयावरती चर्चा करेल तेव्हा तुम्हाला नक्की जाणवेल की हे जे बोलतायत ते आपल्या काही प्रश्नी पडत नाही, परंतु कालांतराने त्यांचे जे ते बोल असतात ते तुम्हाला नक्की अनुभवले येतील. तर अशा प्रकारे फिलॉसॉफरची ही रास आहे. या राशीमध्ये 2 ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्त्वपूर्ण राहतात आणि त्या युनिक आहेत आणि त्यामुळेच ही रास इतरांपेक्षा थोडीशी वेगळी स्टँड आउट करते किंवा वेगळी दिसून येते. पहिली जी आहे ती म्हणजे डिसिप्लिन नेचर. म्हणजे या राशीची जी स्त्री आहे ही डिसिप्लिन असते. म्हणजेच प्रमाणबद्ध राहणीमान यांचं थोडं जास्त दिसून येतं. प्रत्येक गोष्टीमध्ये डिसिप्लिन, अगदी दिवसाची सुरुवात ते अगदी दिवसाचा शेवट, याच्यामध्ये कुठे कधी काय करायचं, कशा प्रकारे करायचं यांच्याकडे शेड्यूल तयार असतं आणि त्याला विचलित ते करत नाही. म्हणजे या वेळेला असंच करायचं, ही वस्तू इथेच ठेवायची, अशाच प्रकारे गोष्टी असतात. आता हा जो डिसिप्लिनपणा आहे हा डिसिप्लिन तुमच्यापुरता ठीक आहे, परंतु इतरांकडून ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी एक्सपेक्ट करता त्यावेळेस मात्र थोडेसे कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात किंवा विवाद होऊ शकतात. या ठिकाणी सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. अर्थात ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला रिलेशनशिपमध्ये थोड्याशा प्रॉब्लेम करू शकतात. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे लॉजिकल थिंकिंग. तर्कशुद्ध जे विचार असतात ते यांच्यामध्ये दिसून येतात. उगाच एखाद्या गोष्टीवरती इतर जण सांगतात म्हणून विश्वास ठेवायचा किंवा परंपरेने आलेल्या काही रूढी परंपरा असेल त्याच्यातील डोळे बंद करून विश्वास ठेवणं, हा कुंभ राशीच्या व्यक्तींना किंवा स्त्रियांना खास म्हणून हे जमत नाही. आणि त्यामुळेच होतं काय की थोडंसं जोपर्यंत यांना एखाद्या गोष्टीचा अनुभव येत नाही तोपर्यंत ते त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. मग असं जसं सांगितलं की शास्त्रज्ञाची ही थोडीशी रास आहे, डीप थिंकर असतात. आता एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की जे कुंभ राशीची जे स्त्री असते नेमके कशा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या हट्टी राशी आहे जसं की वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ, या हट्टी राशी आहेत. तर यापैकी जे कुंभ रास आहे हे सर्वात जास्त हट्टी आहे. म्हणजे आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा भाग कुंभ राशीच्या स्त्रीमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. अर्थात त्याचा परिणाम
हा तुमच्या वैवाहिक तुमच्या रिलेशनशिपवरती जास्त प्रमाणात होऊ शकेल. मात्र कामी ज्या राशी आहेत म्हणजे मिथुन, तुळ, कुंभ याच्यामध्ये कामभावना ही सुद्धा कुंभ राशीच्या स्त्रीमध्ये थोडं जास्त किंवा हेल्दी दिसू शकते. अर्थात याचा सरळ असा अनुभव लावू नका की प्रत्येक कुंभ राशीच्या स्त्रीमध्ये कामभावना ही जास्त असते असं मात्र नाही. अर्थात कुंडलीमध्ये बघून त्याद्वारे जास्त सांगता येऊ शकेल. मात्र आतापर्यंत तुम्हाला समजलं असेलच की कुंभ राशीची जी स्त्री आहे यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असेल. तर आता आपण थोडी चर्चा करू की मेष राशीचे पुरुष आणि कुंभ राशीची जी स्त्री आहेत हे परस्पर रिलेशनशिपमध्ये असेल. लक्षात घ्या, कुंभ राशीचे जे सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग जी गोष्ट आहे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये खूप डीप विचार करणं हा जो भाग आहे आणि विचार करून आपलं मत व्यक्त करणं, या भागावरती मेष राशीचे जे पुरुष असतात हे भाळतात. कारण मेष राशीच्या पुरुषामध्ये हा गुणधर्म नसतोच. त्याच्यामुळे आपल्याकडे जे नाही ते आपण जेव्हा इतर व्यक्तीमध्ये बघतो त्यावेळेस एक नैसर्गिक आकर्षण तयार होतं आणि त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे हा प्रेमामध्ये होतो, त्याचं परिवर्तन, ही गोष्ट चांगली आहे. आणि मेष राशीच्या पुरुषांमध्ये जो बेदरकारपणा आहे, जो बिनधास्तपणा आहे, म्हणजे रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे जी आहे आणि त्यांचा जो जबरदस्त आत्मविश्वास आहे त्याच्यावर ते खास करून ज्या कुंभ राशीच्या ज्या स्त्रिया आहेत या अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात आणि अर्थातच त्यांचं प्रेम होतं. आता हे प्रेम सुरुवातीलाही जबरदस्त असतं, याच्यामध्ये ऊर्जा जबरदस्त असते, पण जसं जसं महिने जातात तसं तसं थोडीशी याच्यामध्ये जी एनर्जी आहे, जी ओढ आहे प्रेमाची, ती कमी झाल्यासारखी वाटते. याच्यामागची कारणं काय? तर हळूहळू आपल्याला एकमेकांचे स्वभाव उलगडायला लागतात. ते स्वभाव जर का तुम्हाला सुरुवातीलाच माहिती असतील आणि त्या स्वभावाला अनुसरून म्हणजे त्यांच्यातल्या उण्या गोष्टी आहेत, ज्या कमी गोष्टी आहेत किंवा निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत, त्या जर का तुम्हाला सुरुवातीलाच समजल्या तर अर्थातच तुम्ही समोरच्या व्यक्तीला ॲज इट इज स्वीकारता, मग काही प्रॉब्लेम राहत नाही. तर साधारणतः मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं जे बोलणं आहे हे अगदी तिखट असतं, कधी अगदी टोकावर असतं. म्हणजे त्यांचं बोलणं कधी तुम्हाला असं वाटू शकेल की ब्रेकअपपर्यंत झालेल्या आहेत गोष्टी. कारण किंवा मानापमान जे समोरच्याशी बोलताना ते त्यालाही काय स्वतःचा मान आहे, त्यालाही स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आहे, ही गोष्ट थोडीशी विसरतात मेष राशीचे पुरुष. तर यामुळे तुमच्या रिलेशनशिपवरती अगदी डीप, अगदी टोकाचा परिणाम होऊ शकतो. या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि कुंभ राशीची जी स्त्री आहे त्यांचा जो हट्टीपणा आहे तो कधी अगदी टोकाचा असतो, कमालीचा असतो. छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे त्यांचं आयुष्य अगदी डिसिप्लिन असं मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा तशाच प्रकारे ते एक्सपेक्ट करतात. परंतु मेष राशीच्या पुरुषांना हा डिसिप्लिनपणा हा तसा ठाऊक नसतो, तो फ्रीबी असतात, ते अगदी बिनधास्तपणे जगणारे असतात. आणि समजा अशा प्रकारचे काही त्यांना नियम वगैरे आले तर त्यांना ते जमत नाही आणि नियमाच्या बाहेर केलेलं वर्तन हे कुंभ राशीच्या स्त्रीला जमत नाही. त्यांच्यामध्ये दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात, थोडे त्रासदायक किंवा वादविवाद होऊ शकतात. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आणि तिसरी बॉटम लाईन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशी जे पुरुष आहेत त्यांना फ्लर्टिंग करायला आवडतं. तर अशा प्रकारचे फ्लर्टिंग समजा इतर स्त्रियांच्या बाबतीत जर का त्यांना म्हणजेच कुंभ राशीच्या स्त्रियांना निदर्शनास आलं तरी गोष्टी टोकाच्या होऊ शकतात. तर या गोष्टीकडे लक्ष द्या. या गोष्टी आहेत त्या थोड्याशा तुम्हाला ऐकला थोड्याशा नॉर्मल वाटतील, पण पुढे जाऊन या छोट्या गोष्टींमुळेच गोष्टी ज्या आहेत त्या टोकाच्या होऊ शकतात. या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त जर का तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं आणि त्यावरून ठरवता येतं की गोष्टी कशा प्रकारे तुम्हाला सॉर्ट आउट करता येऊ शकतील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचे पुरुष आणि कुंभ राशीची स्त्री समजा परस्पर रिलेशनशिपमध्ये असेल त्यांचं रिलेशनशिप कशा प्रकारे पुढे जाईल, अशा कोणत्या गोष्टीत की ज्या लक्षात घेण्यासारख्या आहेत या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.